लिव्हर, ह्या सगळ्या आपण जे काही ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्सचा स्टडी करणार आहोत. ठीक आहे. मग केमिकल कंट्रोलमध्ये काय म्हटलं आहे बघा, आपण सुरुवातीलाच बघूया की जे हायर ॲनिमल्स आहेत, तुम्हाला माहिती आहे की हायर ॲनिमल्स आहेत त्यांची बॉडी कशी असते रे, कॉम्प्लेक्स असते. कारण सेल टिश्यूजपासून ऑर्गनपासून सिस्टीम तयार असतात. आणि मग ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या स्ट्रक्चरमध्ये त्या बॉडीवर कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन ठेवण्यासाठी फक्त नर्वस कोऑर्डिनेशन सफिशियंट नसतं किंवा पुरेसं असत नाही. त्यासाठी मग केमिकल कोऑर्डिनेशनसुद्धा असावं लागतं. तुम्ही ऐकताय, बोलताय, तुम्ही म्हटलं की मागच्या विचाराला मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये ब्रेन तुमचा कंट्रोल ठेवत असतो. पण त्याचबरोबर काही एन्झाईम्स बॉडीमध्ये आहे ज्याला आपण हार्मोन्स असं म्हणतोय. ते हार्मोन्स कशा पद्धतीनं आपल्या बॉडीमध्ये काम करत असतात ह्याचा स्टडी आपण ह्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. तसा पॉईंट फार मोठा आहे. वेगवेगळ्या ग्लँडचा स्टडी करणार आहे, त्याच्या सिक्रिशनचा स्टडी करणार आहोत, ते कुठे तयार होतात, त्याचा इफेक्ट कुठं होतो, हे सगळं ह्या पॉईंटमध्ये आपल्याला डिटेल पाहायचं आहे. सो केअरफुली लिसन करा, ऐका, नोट्स काढा आणि पुन्हा पुन्हा हे जे काही व्हिडिओज आहेत किंवा टेक्स्टबुक आहे हे रेफर करा, ह्याच्या नोट्स काढा. ठीक आहे. ड्यू टू दिस, इन ॲडिशन टू नर्वस कोऑर्डिनेशन दॅर इज ए नीड ऑफ केमिकल कोऑर्डिनेशन. म्हणजेच नर्वस कोऑर्डिनेशन बरोबर केमिकल कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. कारण हायर ॲनिमलची बॉडी कशी आहे रे, कॉम्प्लेक्स आहे. मग केमिकल कोऑर्डिनेशन जे आहे ते केमिकल कोऑर्डिनेशन कोण आणतं? आता नर्वस कोऑर्डिनेशन आपण बघितलं, ब्रेन, स्पायनल कॉर्ड आहेत, नर्व्ज आहेत, ते आणतात. मग केमिकल कोऑर्डिनेशन कोण आणत असतं? तर केमिकल कोऑर्डिनेशन इज कॅरीड आउट बाय सिक्रिशन ऑफ डक्टलेस ग्लँड. आता तुम्ही 10th मध्ये डक्टलेस ग्लँडबद्दल शिकलाय. डक्ट म्हणजेच काय रे, तर त्याला असं कुठंही ओपनिंग किंवा पाऊचसारखं स्ट्रक्चर असत नाही, डक्ट असत नाही आहे. त्यामुळं त्याला काय म्हटलं जातं, डक्टलेस ग्लँड असं म्हटलं जातं. आणि ह्या डक्टलेस ग्लँडला अजून एक आपण शब्द वापरतो, तो म्हणजे एंडोक्राइन ग्लँड. काय म्हणतो आपण त्याला? एंडोक्राइन ग्लँड. आणि ही जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला आपण एंडोक्राइन सिस्टीम असं म्हणतो. बघा डेफिनेशन एंडोक्राइन सिस्टीमची काय आहे. द केमिकल कोऑर्डिनेशन सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए एंडोक्राइन सिस्टीम. जी सिस्टीम केमिकल कोऑर्डिनेशन राखते त्या सिस्टीमला एंडोक्राइन सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि जे काही डक्टलेस ग्लँड्स आहेत, कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहेत. ह्या डक्टलेस ग्लँडमधून जे काही सिक्रिशन होतं त्यामुळं आपल्या बॉडीमध्ये केमिकल कोऑर्डिनेशन राखलं जातं. मग आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघतो की एंडोक्राइन ग्लँड म्हणजेच काय किंवा एंडोक्राइन सिस्टीम म्हणजेच काय. आता एंडोक्राइन सिस्टीम म्हणजेच काय बघा, याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन आहे ती म्हणजे हार्मोन्स. बऱ्याच वेळा शब्द तुम्ही ऐकला असेल, हार्मोन्स म्हणजेच काय. हे हार्मोन्स काय आहेत बघा, तर एक प्रकारचे केमिकल मेसेंजर आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की मोबाईलमधून आपण मेसेज सेंड करतो त्या पद्धतीनं हे हार्मोन्स हे काय, एक प्रकारचे केमिकल मेसेंजर आहेत. ठीक आहे. जे काय करतात तर बॉडीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करत असतात. सो द एंडोक्राइन सिस्टीम कंट्रोल बॉडी ॲक्टिव्हिटीज. ही एंडोक्राइन सिस्टीम जी आहे ती आपल्या बॉडी ॲक्टिव्हिटीजवर कंट्रोल ठेवते. कुणाचा वापर करून? बाय मीन्स ऑफ केमिकल मॅसेंजर्स कॉल्ड ॲज ए हार्मोन्स. ठीक आहे. म्हणजे हार्मोनला एक दुसरा शब्द आहे की केमिकल मॅसेंजर. असे मॅसेंजर की काही केमिकल त्याच्यामध्ये आहेत ज्यांनी बॉडीच्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल केल्या जातात. ओके, हार्मोन्स कळालं. आता हार्मोन्स जे आहेत ते हार्मोन्स आपण बघितलं की हे एंडोक्राइन ग्लँड जे आहेत त्यांना डक्ट असत नाही आहे. डक्ट नसल्यामुळं त्यांच्यात जे काही सिक्रिशन होतं आहे ज्याला आपण हार्मोन्स असं म्हणतोय, हे हार्मोन्स डिरेक्टली कशामध्ये येतात? ब्लडमध्ये येतात. आणि तुम्हाला माहिती आहे ब्लड आपल्या बॉडीमध्ये बॉडीच्या प्रत्येक पार्टपर्यंत पोचवलं जातं. म्हणजेच हे जे हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स ब्लडमध्ये मिसळतात आणि आपल्या बॉडीमध्ये स्प्रेड होतात. कुणामार्फत? व्हाया ब्लड. कुणामार्फत होत आहे? ब्लडमार्फत होत आहे. ठीक आहे. सी पॉईंट, हार्मोन्स आर रिलीज डिरेक्टली इन टू द ब्लड. जरी त्या ग्लँडमध्ये हे हार्मोन तयार होत असतील, सिंथसाइज होत असतील, तरी तिथंच राहत नाही येते. कारण ह्या ग्लँड कशा आहेत रे? डक्टलेस आहेत. हे जे हार्मोन्स तयार होणार आहेत हे रिलीज कुठं होतात? तिथं जे आसपास जे ब्लड आहे त्या ब्लडमध्ये रिलीज होणार आहेत. आणि ते ब्लड एकाच ठिकाणी राहतं आहे का? नाही.
ते सगळं काय होते ओव्हरऑल बॉडीमध्ये ते स्प्रेड होते. त्यामुळे हेही हार्मोन जे आहेत ते तयार झालेले हार्मोन ऑल ओव्हर बॉडीमध्ये कॅरी होतात व्हाया ब्लड. ओके, हा पॉईंट लक्षात आला. पुढे काय म्हटलंय बघा, however the message is relayed only to the target organs which are stimulated to carry out specific processes which include activities like a growth and development. आता काय म्हटलंय बघा, हा जो मेसेज आहे किंवा हे जे हार्मोन जे मॅसेंजर आहेत, हे मेसेज जरी ब्लडमध्ये मिक्स होत असतील तरी तो जो मेसेज आहे तो फक्त कुणापर्यंत पोचतो, तर विशिष्ट अशा टार्गेट ऑर्गन्सपर्यंतच पोचतो. कुणापर्यंत पोचतो, विशिष्ट अशा टार्गेट ऑर्गनपर्यंत पोचतो. आणि तोच ऑर्गन जो आहे स्पेसिफिक ऑर्गन, तोच मात्र इथं काय होतो, स्टिम्युलेट होत असतो. आणि मग ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज होत असतात. फॉर एक्झाम्पल ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसारख्या. एकदा डेफिनेशन व्यवस्थित बघा. ओके, हार्मोन्स म्हणजेच काय, तर एंडोक्राईन सिस्टीममधला असा केमिकल मॅसेंजर जो काय करतो, तर बॉडी ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करण्याचं काम करतो. ओके, नेक्स्ट पॉईंट. आता केमिकल नेचर ऑफ हार्मोन्स आपण म्हणतोय मागासपासून केमिकल मॅसेंजर. पण ॲज अ केमिकल नेचर आपण केमिकली का असं म्हणतोय हार्मोन, कोणते केमिकल्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात ते आपण वन बाय वन बघूया. फर्स्ट आहे ते म्हणजे अमाइन्स आहेत. ठीक आहे. सेकंड आहे ते म्हणजे पेप्टाइड हार्मोन्स आहेत. देन थर्ड वन आहे ते प्रोटीन हार्मोन्स आहेत. फोर्थ वन आहे ते फॅटी ॲसिड डेरिव्हेटिव्ज आहेत. फिफ्थ वन आहे ते स्टिरॉइड हार्मोन्स आहेत. आणि लास्ट वन आहे तो गॅस आहे. बघा इथं तुम्हाला हे 6 पॉईंट लक्षात ठेवायचे. एकदा रीड आउट करा व्यवस्थित. सगळे पॉईंट जे आहेत ते रीड आउट करा. मी एक एक तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. आता पहिला आहे तो म्हणजे अमाइन्स आहे. बघा पहिला आहे तो म्हणजे अमाइन्स आहे. तुम्हाला माहिती आहे अमाइन्स म्हणजे अमिनो ॲसिड. आता हे जे अमाइन्स आहेत हे कसे आहेत रे, सिंपल अमाइन्स आहेत. ठीक आहे. स्ट्रक्चर कसं आहे त्यांचं, सिंपल आहे. कॅटिकोलामाइन इज सिक्रेटेड बाय ॲड्रिनल मेडुला. शब्द बघा नवीन आहेत. कॅटिकोलामाइन सिक्रेटेड बाय ॲड्रिनल मेडुला. आता शब्द बऱ्याच वेळा तुम्हाला लक्षात ठेवायचं की रिनल हा शब्द आला की तो रिलेटेड किडनी असतो. ठीक आहे. मग तुम्ही ब्रेनमध्ये शिकत असताना आपण शिकलो की कॉर्टेक्स आणि मेडुला. कॉर्टेक्सचा पार्ट आउटर साईड, मेडुला आतला भाग. मग जो काही ॲड्रिनल मेडुला आहे बघा, कॅटिकोलामाइन्स हे जे हार्मोन्स आहे किंवा हे जे अमाइन आहे हे कोण सिक्रेट करत आहे, सिक्रेटेड बाय ॲड्रिनल मेडुला. त्याचबरोबर इपिनेफ्रिन आणि नॉन इपिनेफ्रिन आणि मेलॅटोनिन फ्रॉम पिनियल ग्लँड. बघा लक्ष द्या इकडं. अमाइन्स हे आहेत म्हणजे जे काही हार्मोन्स आहेत. कॅटिकोलामाइन्स जे ॲड्रिनल मेडुलामधून बाहेर पडतं आहे. इपिनेफ्रिन आहे, नॉन इपिनेफ्रिन आहे आणि मेलॅटोनिन आहे. प्रत्येकाचा आपण हार्मोनचा स्टडी करणार आहोत. फक्त नावं आता लक्षात ठेवा. इपिनेफ्रिन, नॉन इपिनेफ्रिन आणि मेलॅटोनिन जे हार्मोन आहे ते कुठून बाहेर पडतं, पिनियल ग्लँडमधून बाहेर पडतं. आता म्हणाल पिनियल ग्लँड कुठं, ज्यावेळेस आम्ही ब्रेनचा स्टडी करत होतो त्यावेळेस तुम्हाला पिनियल ग्लँड मी शो केली होती. ठीक आहे. म्हणजे पिनियल ग्लँडमधून जे हार्मोन्स बाहेर पडतात ते इपिनेफ्रिन, नेफ्रिन, नॉन इपिनेफ्रिन. बघा इपिनेफ्रिन आहे, नॉन इपिनेफ्रिन आहे आणि मेलॅटोनिन आहे. तर ॲड्रिनल मेडुलामधून बाहेर पडणारा कॅटिकोलामाइन्स आहे. ठीक आहे. हे अमाइन्स आहेत. कसले आहेत रे, सिंपल अमाइन्स आहेत. सगळ्यांच्या लक्षात आलं पहिला पॉईंट. सेकंड आहे ते पेप्टाइड हार्मोन्स आहेत. आता इथं अमाइन्स कसे होते, सिंपल होते. इथं पेप्टाइड आहेत. आता पेप्टाइड म्हणजे आपण प्रोटीन सिंथेसिसमध्ये बघितलं होतं की इथं काय होणार आहे, चेन असणार आहे. मग ती चेन लॉंग असेल किंवा शॉर्ट असेल. अमिनो ॲसिडची इथं काय असणार आहे, चेन असणार आहे. मग ती चेन लॉंग असेल किंवा शॉर्ट असेल. मग कोणकोणते हार्मोन्स पेप्टाइड हार्मोन्स आहेत बघा. सेकंड पॉईंट, पेप्टाइड हार्मोन्स. These hormones consist of long or short chains of amino acid. For example,
हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस. आता हायपोथॅलॅमस आपण शिकलोय ब्रेनमध्ये, बरोबर आहे. हायपोथॅलॅमसमधून जे हार्मोन्स सिक्रेट केले जातात कोणकोणते आहे? ऑक्सिटोसिन आहे, ADH आहे आणि GnRH आहे. आता प्रत्येकाचा यूज आणि फंक्शन आपण 1 बाय 1 बघणार आहे. फक्त नावं लक्षात ठेवा. ऑक्सिटोसिन आहे, ADH आहे आणि GnRH आहे. ठीक आहे. गोनॅडोट्रॉफी रेग्युलेटिंग हार्मोन म्हणू शकता तुम्ही. इथं ADH जो आहे हा ADH हार्मोन वॉटर बॅलन्ससाठी उपयोगी पडतो. ऑक्सिटोसिन आहे. ह्या प्रत्येकाचा आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहोत. म्हणजेच इथे काय बघा, जे काही पेप्टाइड हार्मोन्स आहेत किंवा हे जे हार्मोन्स आहेत, ऑक्सिटोसिन आहे, ADH आहे, GnRH आहेत, हे काय तर पेप्टाइड हार्मोन्स आहेत. पेप्टाइड हार्मोन्स म्हणजेच काय तर अमिनो ॲसिड आहेत. अमिनो ॲसिड सिंगली नाही आहेत किंवा सिम्पली नाही आहेत, ते काय तर चेन फॉर्ममध्ये. ओके. काही हार्मोन्स आहेत ते प्रोटीन हार्मोन्स आहेत. थर्ड पॉईंट प्रोटीन हार्मोन्स. आता प्रोटीन हार्मोन्समध्ये कोण कोण येतात? इन्सुलिन. तुम्हाला माहिती आहे पॅनक्रियाजमधून जे हार्मोन सिक्रेट होतं, जे ब्लड शुगर लेवल कंट्रोल करत असतं किंवा ब्लड शुगर लेवल आहे ती कंट्रोल करण्याचं काम करतं, ते इन्सुलिन. ते एक प्रोटीन हार्मोन आहे. ग्लुकॅगॉन हे सुद्धा प्रोटीन हार्मोन आहे. TSH माहिती आहे तुम्हाला, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. FSH, LTH अँड GH जनरली तुम्हाला हे तिन्ही हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, लुटेनायझिंग हार्मोन, हे जे हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स तुम्ही रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग त्याच्यामध्ये हे शिकलेले आहात. त्याचबरोबर रिलॅक्सिन नावाचं हार्मोन आहे, हे सुद्धा प्रोटीन हार्मोन आहे. लक्षात ठेवा. विच आर द प्रोटीन हार्मोन? इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, TSH, FSH, LTH, GH अँड रिलॅक्सिन. ठीक आहे. काही हार्मोन्स आहेत ते फॅटी ॲसिड डेरिव्हेटिव्ज आहेत. काही ॲसिड आहेत ते फॅटी ॲसिड आहेत. फॅटी ॲसिडचे डेरिव्हेटिव्ज आहेत. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे प्रोस्टाग्लॅन्डिन. नाव लक्षात ठेवा. प्रोस्टाग्लॅन्डिन हे हार्मोन आहे, काय रे? फॅटी ॲसिड डेरिव्हेटिव्ज आहे. ठीक आहे. नंतर 5th वन आहे ते म्हणजे स्टिरॉइड हार्मोन्स. आता स्टिरॉइड हार्मोन्समध्ये काय येतात हे सुद्धा तुम्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये शिकलेले आहात बघा. काही हार्मोन्स असतात ते लिपिड सोल्युबल असतात, म्हणजे लिपिडमध्ये ते विरघळतात. बघा स्टिरॉइड हार्मोन्समध्ये आपण काय बघतो, काही हार्मोन्स असतात ते लिपिड सोल्युबल असतात अँड डिराइव्ड फ्रॉम कोलेस्टेरॉल अँड अदर स्टेरॉइड्स. बघा काही हार्मोन्स आहेत ते लिपिड सोल्युबल आहेत, जे कशापासून तयार झालेले आहेत? डिराइव्ड फ्रॉम कोलेस्टेरॉलपासून तयार झालेले असतात किंवा काही स्टिरॉइड्सपासून तयार झालेले असतात. मग कोणकोणते आहेत? तर इस्ट्रोजन आहे, टेस्टेस्टेरॉन आहे, अल्डोस्टेरॉन आहे. एक्झाम्पल बघा, स्टेरॉन म्हणजे लक्षात तुमच्या आहे इस्ट्रोजन, टेस्टेस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन हे जे आहेत हे काहीतरी स्टिरॉइड हार्मोन्स आहेत. मग ह्यांची जी ॲक्शन आहे ती जास्त दिवस राहते, म्हणजे यांचा जो प्रभाव आहे त्या हार्मोनचा जास्त दिवस राहतो. ॲक्शन ऑफ दीज हार्मोन्स इज कन्सर्न विथ लॉंग लास्टिंग रिस्पॉन्स. ठीक आहे. हे झालं स्टिरॉइड हार्मोनबद्दल. आणि नंतरचा शेवटचा आहे तो म्हणजे गॅस. कोणता गॅस आहे? तर इथं NO लिहिले. NO म्हणजे नो असं नाही आहे. नोचा अर्थ काय होतो? नायट्रिक ऑक्साईड गॅस. ठीक आहे. हार्मोन्समध्ये सुद्धा जे काही गॅस प्रेझेंट आहे तो कोणता आहे? NO. NO मीन्स नायट्रिक ऑक्साईड. व्यवस्थित बघून घ्या. केमिकल नेचर, केमिकली कोणकोणते हार्मोन्स आहेत? सम आर अमाइन्स, some are peptide hormone, some are protein hormone, some are fatty acid derivatives, some are steroid hormone and some are gas. ओके. गॅसचं एकच उदाहरण आहे नायट्रिक ऑक्साईड. सो पुन्हा एकदा रिवाईज करा. तुमच्या समोर स्क्रीनवर नावं आहेत. अमाइन्समध्ये कॅटिकोलामाइन आहे, इपिनेफ्रिन आहे, नॉन इपिनेफ्रिन आणि मेलॅटोनिन आहे. ठीक आहे. इथं हा एक पॉईंट वाचायचा राहिला बघा. सम आर मॉडिफाईड फ्रॉम द अमिनो ॲसिड. फॉर एक्झाम्पल थायरॉक्सिन. थायरॉक्सिन जे हार्मोन आहे ते काय रे? मॉडिफाईड झालेलं आहे. कशापासून? अमिनो ॲसिडपासून. थायरॉक्सिन तुम्हाला ज्यावेळेस आपण थायरॉइड ग्लॅन्ड शिकणार आहोत त्याच्यावेळेस तुम्हाला
हे सांगितलं जाईल. ठीक आहे, हे थायरॉक्सिन हार्मोन्स आहे हे काय झालं रे, तर अमिनो ॲसिडपासून मॉडिफाय झालेलं आहे. ठीक आहे, नंतरचा पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ हार्मोन. हार्मोनच्या प्रॉपर्टीज काय, गुणधर्म काय. बघा, पहिली प्रॉपर्टी अशी आहे, दे ॲक्ट ॲज अ केमिकल मॅसेंजर अँड आर इफेक्टिव्ह इन अ व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन. पहिली प्रॉपर्टी हार्मोनची अशी आहे की ते काय आहेत रे, केमिकल मॅसेंजर आहेत अँड आर इफेक्टिव्ह इन अ व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन, आणि त्यांचा प्रभाव जो आहे तो खूप कमी प्रमाणात आढळतो. ठीक आहे. सेकंड, हार्मोन्स कॅन फंक्शन ॲज अ रेग्युलेटर दॅट इनहिबिट ऑर स्टिम्युलेट ऑर मॉडिफाय स्पेसिफिक प्रोसेसेस. आता तुम्ही म्हणाल हार्मोन्स फक्त कॅटलिस्टसारखं काम करतं का, नाही, तो रेग्युलेटर आहे, रेग्युलेशन करतोय. म्हणजे काही वेळेस तो काय करतो, इनहिबिट करतो, थांबवतो, तर काही वेळेस तो काय करतो, स्टिम्युलेट करतो. काही हार्मोन्स तो असे तयार करतो किंवा काही मेसेंजर असे तयार करतो की ते काय करतील, इनहिबिट करतील. कारण एक्सेस झाले तरी आपल्या बॉडीला ते योग्य नसतात, आणि मग काही वेळेस ते काय करायला लागतं, थांबवावे लागतं. त्याची वाढ आहे ती थांबवावी लागते. त्याला इनहिबिटिंग म्हटलं जातं किंवा इनहिबिटर असं म्हटलं जातं. काही वेळेस स्टिम्युलेट करावं लागतात, वाढवावं लागतात, किंवा काही वेळेस काही प्रोसेसेस मॉडिफाय करावे लागतात. आणि हे सगळं करण्याचं काम कोण करत असतं, हार्मोन्स करत असतं. म्हणून त्याला रेग्युलेटर असं म्हटलं जातं. हार्मोन्स कॅन फंक्शन ॲज अ रेग्युलेटर. हार्मोन्सचं काम एखादा रेग्युलेटरसारखं आहे जो काय करतो, इनहिबिट करतो. म्हणजे जशी सिच्युएशन आहे त्या पद्धतीनं तो वर्कआउट करतो. एक्सेस असेल तर इनहिबिट करण्याचा प्रयत्न करणार आहे, लेस असेल तर स्टिम्युलेट करण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि जर वेगळी सिच्युएशन असेल तर मॉडिफायसुद्धा ती प्रोसेस तो करणार. ठीक आहे. नेक्स्ट, सम हार्मोन्स इंटरॅक्ट विथ रिसेप्टर, किंवा तिथं जे आपण रिसेप्टर म्हणतो ना आपण, की घेणारा जो असतो त्याला रिसेप्टर असं म्हटलं जातं. मग हे रिसेप्टर कुठं असतात रे, ज्या सेलपर्यंत जाणार आहेत हे हार्मोन त्या सेलला टार्गेट सेल असं म्हटलं जातं. ह्या टार्गेट सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवर काही रिसेप्टर्स असतात. मग हे हार्मोन्स आहेत त्यांचे इंटरॅक्शन, कारण ह्या हार्मोन्सला कुठं जायचं आहे, सेलच्या आत जायचं आहे. आणि मग त्यावेळेस काय होतं, काही हार्मोन्स आहेत ते रिसेप्टर जे प्रेझेंट आहेत प्लाझ्मा मेम्ब्रेनवर त्यांच्याशी इंटरॅक्ट होतात. वेअर ॲज सम एंटर द न्यूक्लियसेस टू इंटरॅक्ट विथ जीन. तर काही डिरेक्टली न्यूक्लियसमध्ये एंटर करून त्याच्या आत असणाऱ्या जीन बरोबर सुद्धा काय करतात, त्यांच्याबद्दल इंटरॅक्शन करतात. बघा, काही हार्मोन्स आहेत ते फक्त रिसेप्टरवर, प्लाझ्मा मेम्ब्रेनवर जेवढे रिसेप्टर आहेत त्याच्यावरच इंटरॅक्ट करतात. तर काही मात्र हार्मोन्स आहेत ते न्यूक्लियसच्या आत जाऊन, ते न्यूक्लियस आहे त्याच्याशी इंटरॅक्ट करून त्याच्यामध्ये जे जीन्स प्रेझेंट आहेत त्याच्याशी इंटरॅक्ट करतात. ठीक आहे, कळालं प्रॉपर्टीज. याच्यानंतर आता काही वेळेस काय होतं, बॉडीमध्ये आपल्या हार्मोन्स जास्त सिक्रेट होतात, त्याला हायपर सिक्रिशन असं म्हटलं जातं. बघा, बॉडीमध्ये काही वेळेस सिक्रिशन जास्त होतं त्याला हायपर सिक्रिशन असं म्हटलं जातं. काही वेळेस सिक्रिशन कमी होतं त्याला हायपो सिक्रिशन असं म्हणतात. तुम्हाला माहिती आहे, काहींना थायरॉइडचा त्रास असतो, म्हणजे थायरॉइड जे काही आहे किंवा थायरॉइड हार्मोन जे काही थायरॉक्सिन हार्मोन आहे हे हार्मोन इन्क्रीज झालं तरी त्या व्यक्तीला त्रास आहे, किंवा कमी झालं तरीसुद्धा त्रास आहे. म्हणजे हायपर सिक्रिशन आणि हायपो सिक्रिशन जर असेल एखाद्या हार्मोनचं तर त्याच्यामुळे वेगवेगळे डिसऑर्डर्स येतात. सी, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. हायपर सिक्रिशन और हायपो सिक्रिशन ऑफ हार्मोन्स लीड टू व्हेरियस डिसऑर्डर. वेगवेगळे डिसऑर्डर आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि मग पुढं म्हटलं आहे त्यांनी, दीज आर मेटाबोलाइज्ड आफ्टर दॅर फंक्शन. आणि साहजिकच हे डिसऑर्डर निर्माण झाल्यानंतर मेटाबॉलिझम जी फंक्शन आहे बॉडीमध्ये त्याच्यावर ते परिणाम करणार आहेत. ठीक आहे, दीज आर मेटाबोलाइज्ड आफ्टर दॅर फंक्शन. त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर ते काय होणार आहे,
मेटाबॉलिझम त्यांच्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. दस कॅनॉट बी रियूज्ड म्हणजे पुन्हा त्याचा वापर केला जातोय का? नाही. दस कॅनॉट बी रियूज्ड कारण हे जे सिक्रिशन आहे हायपर सिक्रिशन असेल तर त्याचं फंक्शन झाल्यानंतर ते मेटाबॉलिझम त्याच्यामध्ये होतं आहे, त्यामुळे ते पुन्हा यूज केले जात नाहीत. दस कॅनॉट बी रियूज्ड. हार्मोन सिक्रिशन इज रेग्युलेटेड बाय पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. ज्यावेळेस आपण पिट्युटरी ग्लँडबद्दल शिकणार आहोत त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम काय आहे. येते लक्षात? याच्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये एक डायग्रॅम दिलेली आहे आणि याच्यामध्ये एंडोक्राइन ग्लँड्स दिलेले आहेत. मग ह्या एंडोक्राइन ग्लँड्स कोणत्या आहेत ते आपण डिस्कस करूया. पहिल्यांदा तुम्हाला ब्रेन स्ट्रक्चर बघा सुरुवातीचं इथं ब्रेन स्ट्रक्चरमध्ये इथे आता थोडंसं तुम्हाला मी ब्रेनचं सांगत बसत नाही आहे, पण इथंच येलो पॉईंटमध्ये जे तुम्हाला डिटेक्ट केलेलं आहे ती ग्लँड कोणती आहे तर पिट्युटरी ग्लँड आहे. कोणती ग्लँड आहे ती? पिट्युटरी ग्लँड. ओके. सो इथं काय लिहिणार आहे तुम्ही? पिट्युटरी ग्लँड. ओके. पिट्युटरी ग्लँड. इथं मला लिहिता येत नाही आहे, कर्सर पुढे जातो आहे. ठीक आहे. पिट्युटरी ग्लँड. देन इथं नेक रिजनमध्ये बटरफ्लाय शेप्ड स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय. ओके. 2 लोब्स असणारे दिसतंय स्ट्रक्चर. त्याला काय म्हटलं जातं? थायरॉइड असं म्हटलं जातं. बघा इथं आणि इथे तुम्हाला काय दिसतंय? थायरॉइड दिसतंय. आणि थायरॉइडच्या बॅकला पुन्हा तुम्हाला 4 ग्लँड दिसतात, त्याला पॅराथायरॉइड ग्लँड म्हणतात, ते आपण बघणार आहे. ठीक आहे. थायरॉइडच्याच बॅक साईडला 4 आपल्याला स्ट्रक्चर दिसतात, त्याला पॅराथायरॉइड असं म्हटलं जातं. तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर इथे थर्ड नंबरला जी काही ग्लँड आहे त्या ग्लँडला थायमस ग्लँड असं म्हटलं जातं. आता थायरॉइड ग्लँडवरची जी आहे ते थायरॉइड ग्लँडमधून T3, T4 आणि थायरोकॅल्सिटोनिन सारखे हार्मोन्स सिक्रेट होतात. तर वरची पिट्युटरी ग्लँड आहे ज्याला आपण मास्टर ग्लँड असं म्हटलं जातं, त्याच्यामधून बरेचसे म्हणजे व्हरायटी ऑफ प्रोटीन हार्मोन्स बाहेर पडतात. मग कोणकोणते असतात? GH असतो, ग्रोथ हार्मोन, TSH आहे, SCTH आहे, PRL असेल, नंतर गोनाड्रोट्रॉफिक आहे. वेगवेगळे हार्मोन्स ह्या पिट्युटरी ग्लँडमधून सिक्रेट होत असतात. मग थायमस जो आहे इथे थायमस थर्डला आहे. इथे थायमस बघा हा आहे तो थायमस. आता हा थायमस जे आहे ते थायमस काय सिक्रेट करतं तर थायमोसिन. आपण याचे युजेस बघणार आहोत नंतर. ठीक आहे. नंतर ॲक्च्युली तुम्ही म्हणाल की इथं लिव्हर आहे ना, तर लिव्हर आहे. इथं खाली पॅनक्रियाज आहे. बरोबर आहे. हा येलो शेप जसं तुम्हाला ते पॅनक्रियाज आहे. इंडिकेशन गाणी दिलं नाही त्यामुळे आपण नावं लिहित नाही आहे. तर ठीक आहे. लिव्हर आहे, नंतर पॅनक्रियाज आहे. पण काही आपण तुमच्या चार्टमध्ये काय म्हटलं गेले तर काही क्वेश्चन असा विचारला आहे की आयडेंटिफाय द ग्लँड्स अँड स्टेट देअर फंक्शन. सो आपण फक्त जे काही लेबलिंग आहेत ते बघणार आहोत. इथे फिमेल आहे, इकडे मेल आहे आणि दोन्हींच्या किडनीज ज्या आहेत त्या किडनी अबव द किडनी तुम्हाला ग्लँड प्रेझेंट दिसतात. त्या ॲड्रिनल ग्लँड आहेत. कोणत्या ग्लँड आहेत? ॲड्रिनल ग्लँड. मग हे ॲड्रिनल कॉर्टेक्स, मग असे आपण ॲड्रिनल मेडुला बघितलं होतं. बाहेरचा भाग कॉर्टेक्स, आतला भाग मेडुला. मग ॲड्रिनलच्या कॉर्टेक्स रिजनमध्ये कॉर्टिकॉइडसारखे किंवा कॉर्टिकॉइड्स हार्मोन्स असतात. तर मग असे आपण बघितलं की ॲड्रिनल मेडुलामध्ये कॅटिकोलामाइनसारखे हार्मोन्स आहेत. ठीक आहे. हे झालं म्हणजे स्ट्रक्चर कुठं आहे ॲड्रिनलचं, लोकेशन लक्षात आलं, अबव द किडनी. त्याच्यानंतरचं आहे फिमेलमध्ये ओव्हरी आहे. ठीक आहे. आणि मेलमध्ये टेस्टिस आहे. ठीक आहे. फिमेलमध्ये ओव्हरी, इथे तुम्हाला ओव्हरी दिसते बघा. हे जे स्ट्रक्चर आहे पॉईंट आऊट केलेलं मी, ओव्हरी दोन्ही बाजूला तुम्हाला ओव्हरी दिसतात. मग ह्या ओव्हरीचं फंक्शन काय रे? तुम्हाला माहिती आहे ओव्हरी काय सिक्रेट करत असते तर इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, देन रिलॅक्सिन आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचे हार्मोन ओव्हरी सिक्रेट करत असते. तर टेस्टिस जे आहेत मेलमध्ये ते अँड्रोजन्स म्हणजे टेस्टेस्टेरॉन आपण म्हणतो,
हे टेस्टोस्टेरोन हार्मोन सिक्रेट केलं जातं. अशा पद्धतीने आपल्याला ईच अँड एव्हरी ग्लँडचं स्टडी करायचं आहे ह्या पार्टमध्ये. आणि प्रत्येकाचं फंक्शन काय आहे, प्रत्येक समजा सिक्रेशन जे आहे, ही जी हार्मोनची नावं मी वाचलीत, हे हार्मोन्स कमी जास्त झाले तर बॉडीवर त्याचे काय इफेक्ट होतात हे आपण ह्या लेसनमध्ये आणि ह्या पार्टमध्ये शिकणार आहेत. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग बट नीड टू लिसन केअरफुली, देन यू विल गेट ऑल द थिंग्स. तुम्हाला इथं सगळं लक्षात येणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला एकदम सायलेंटली त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. ईच अँड एव्हरी पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये पाहावा लागणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत झालेला पार्ट जो आहे तो तुम्ही त्याच्या नोट्स काढा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा. अजूनही एव्हरी संडेला आपण लाईव्ह लेक्चर घेतो आहे. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आन्सर घेतो आहे. बरेचसे विद्यार्थी लाईव्ह लेक्चर अटेंड करत नाही आहेत, ज्यांना लिंक मिळत नाहीत. म्हणजे मी काही ग्रुपमुळे टाकते आहे, पण काहींच्या लिंक मिळत नसेल तर त्यांनी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्हाला ते लाईव्ह लेक्चर जॉईन करता येतील. ठीक आहे. इथं तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी नोट्स पाठवलेल्या नाहीत त्यांनी त्या नोट्स इथं पाठवायचे आहेत. थँक्यू. लेट्स सी endocrine glands in our body. First one is a thyroid gland. It's a thyroid gland like a butterfly shaped structure. Behind thyroid gland there is a parathyroid gland. Okay, parathyroid glands. See its location. It's a adrenal gland above the kidney. It's a adrenal gland above the kidney. It's a pancreas. Okay, leaf-like structure. Pancreas. See, it's a ovary in female, testes in male, here pituitary gland and thalamus. Okay, pituitary gland and thalamus. See, how does it work? Senses various process in the body. We call it as a hormones. Hormones means what, right? It affect the organ. मीन्स इथं जे काही हार्मोन्स तयार होतात हे काय करतात, बॉडीवर इफेक्ट करतात. सी, पॅनक्रियास काय करतं तर इन्सुलिन सिक्रेट करतं. ठीक आहे. ब्लड ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन कंट्रोल करण्याचं काम करत असतं, हे तुम्हाला माहिती आहे. इन्सुलिन हार्मोन आहे. नॉर्मल ब्लड ग्लुकोज कंट्रोल करण्याचं काम करतं आहे. ब्लडमधलं ग्लुकोज